आपलं शाहूनगर हे मुळातच निसर्गाच्या कुशीत वसलेलं आहे आणि गेले अनेक वर्षापासून आपण सर्व शाहूनगर वासियांच्या मदतीनं शाहूनगर आपलं नेहमी स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतोय। जास्तीत जास्त आपले ज्येष्ठ नागरिक, युवा वर्ग आणि जास्तीत जास्त आपल्या महिला वर्गाने खूप याला साथ दिलेली आहे। आपण सगळे एकत्र येऊन नेहमीच आपलं शाहूनगर स्वच्छ ठेवण्याचा नेहमी प्रयत्न करत आलेलो आहे। आता आपण नगरपालिकेत गेलेलो आहे, त्याच्यामुळे नगरपालिकेमध्ये आपल्याला बरेच सफाई कर्मचारी आपल्या मदतीसाठी मिळालेले आहेत। मला सांगायला इथं आवर्जून सांगावंसं वाटतं सर्व शाहूनगर वासियांना की आपल्या बऱ्याच प्रत्येक कॉलनीमध्ये काही ठराविक दिवस ठरलेले आहेत की त्या दिवशी आपले महिला सफाई कर्मचारी आणि जे सर्वच पुरुष कर्मचारी, महिला कर्मचारी येतात आणि त्या भागाची स्वच्छता करत असतात। इथं मला इथं आवर्जून सांगावंच वाटतं की बऱ्याच आपल्या शाहूनगर वासियांना, नागरिकांना माहित नाहीये की आपल्या कॉलनीमध्ये जर कचरा पडला असेल किंवा काही ठिकाणी नाले तुंबलेले आहेत किंवा काही ठिकाणी मोठमोठ्या नारळाच्या झाडाच्या झावळ्या किंवा मोठमोठी झाडं पडलेली आहेत, तर तो कचरा संकलित करून नेण्यासाठी किंवा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी कुणाला फोन करायचा आहे, तर त्यासाठी मी माझा वैयक्तिक नंबर देत आहे। त्याचप्रमाणे आपले जे सोशल फाउंडेशनचे उपाध्यक्ष आहेत सतीश यादव काका, त्याचप्रमाणे खजिनदार श्री संजय खोडे काका, त्याचप्रमाणे आपली महिला अध्यक्ष आहे भक्ती जावळे, या तिघांचेही नंबर देत आहे। त्या नंबरवर तुम्ही केव्हाही फोन करा। आपल्या शाहूनगरच्या या भागामध्ये कोणत्याही भागामध्ये कचऱ्याच्या किंवा नाल्याच्या संदर्भामध्ये जी काही समस्या आहे ती जास्तीत जास्त तात्काळ सोडवण्यासाठीच हा एक प्रयत्न करत आहे। खरं तर आपल्या शाहूनगरमध्ये बऱ्याच ठिकाणी आपण पाहतोय काही लोक म्हणजे काही कारण आहेत, वैयक्तिक कारण आहेत की त्यामुळे ते लोक कुठेही कचरा टाकला जातोय। मुळात काही लोक नोकरीसाठी बाहेर लवकर सकाळी जातात किंवा काही लोकांच्या घरी कचरा टाकण्यासाठी कुणी नसतं, अशी बऱ्याच प्रकारची कारणं आहेत। त्यामुळे रस्त्यावर तो कारणामुळे कचरा येतोय। खरं तर हा कचरा रस्त्यावर येऊ नये यासाठी हा नंबर दिलेला आहे। आपण एखाद्या ठिकाणी समजा घंटागाडी उशिरा येत असेल किंवा साफसफाई करणारे कर्मचारी वेळेवर तिथं येत नसेल किंवा सर्वच ठिकाणची त्या भागाची स्वच्छता होत नसेल, तर तुम्ही तसं आम्हाला कारण कळवा। आपण त्याच्यावर नक्कीच काहीतरी उपाययोजना करूया की घंटागाडीची समजा वेळ बदलता असेल तर ती बदलून टाकूया, जेणेकरून कचरा आपल्या रस्त्यावर येणार नाही यासाठी हा आपला प्रयत्न सुरू आहे। अगदी इथं मला आवर्जून एक उल्लेख करावा असं वाटतो की नगरपालिकेच्या माध्यमातून सुद्धा जास्तीत जास्त प्रभाग स्वच्छ कसा ठेवता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहेत। म्हणजे आपण शाहूनगरमध्ये बरेच असे भाग पाहतोय की त्या ठिकाणी रस्त्यावर कचरा खूप लोक टाकतायत आणि नगरपालिकेनं त्यासाठी काही लोक तिथं सिव्हिल ड्रेसमध्ये सुद्धा नियोजन तिथं करून ठेवलेलं आहे, नेमलेले आहेत की रस्त्यावर कचरा टाकताना लोकांचे त्या ठिकाणी बरेच फोटो आमच्याकडे आलेले आहेत, व्हिडिओ शूटिंग आलेलं आहे। परंतु माझ्या प्रभागातील नागरिकांची काही तिथं म्हणजे वाईट तिथं त्यांचा प्रसार होऊ नये यासाठी ते फोटो प्रसिद्ध केलेले नाहीयेत। आपणच एकत्र येऊया आणि कचरा जास्तीत जास्त आपण रस्त्यावर टाकणार नाही, घंटागाडीत कसा टाकू किंवा आपला प्रभाग जास्तीत जास्त या अगोदर आपण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला, अजून तो स्वच्छ कसा ठेवता येईल यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करूया। तुम्ही आमच्यावरती जो विश्वास दाखवलेला आहे, खूप विश्वासानं तुम्ही आम्हाला मतं दिलेली आहेत, निवडून दिलेली, आता तो विश्वास सार्थ करण्याची वेळ आलेली आहे। त्यासाठी तुमच्या सहकार्याची गरज आहे। आपण सगळ्यांनी एकत्र येऊया आणि एकजुटीनं काम करूया आणि जास्तीत जास्त आपलं शाहूनगर स्वच्छ कसं ठेवता येईल यासाठी प्रयत्न करूया। माझा पर्सनल नंबर मी देत आहे। माझा नंबर आहे 9665906428। हा माझा वैयक्तिक नंबर आहे। आपल्या यादव काकांचा नंबर देते मी, हा जवळजवळ सगळ्या प्रभागामध्ये सगळ्यांच्याकडे आहे। पुन्हा एकदा हा नंबर देते मी, सतीश यादव काका 7385877461। आपले संजय खोडे काका यांचा सुद्धा नंबर सगळ्यांच्याकडे आहे, पुन्हा एकदा हा मी देत आहे 9175347671। आणि भक्ती जावळे हिचा नंबर सुद्धा आपल्याला देते 9665367532। ह्या चारही नंबरवर तुम्ही केव्हाही फोन करा, कोणतीही समस्या असेल तर तातडीने ती सोडवण्याचं काम नक्कीच आपल्या संपूर्ण टीमकडून केलं जाईल। धन्यवाद।